वाटाणे स्वच्छ धुवून घ्यायचे, मीठ टाकायचं, थोड्याशा पाण्यात वाफवून घ्यायचं, 1 शिटी घेते. कढीपत्ता, हिरवी मिरची, लसूण, कांदा भाजलेला आणि असं आपण वाटून घेणार आहोत. थोडासा गरम मसाला त्यात ॲड करायची, वाटलेला मसाला टाकून घेतला. हळद पण थोडी टाकून. खोबरं मी गॅसवरच थोडं थोडं भाजून घेते. खोबरं आधी सुकंच वाटायचं. सुकं खोबरं असं बारीक होऊन जातं, पाणी टाकतं तर खडे खडे राहून जातात. आता टाकायचं पाणी आणि अजून मिक्सर करून घेऊ. खोबऱ्याची पेस्ट पण ॲड करून घेतली आहे. आता छान मसाला एकजीव भाजून घेऊ. मस्त मसाला भाजून झाला आहे. त्यात आपण वटाणे ॲड करून घेणार आहोत मसाल्यामध्ये. वाव, किती छान कलर आलेला आहे. वाफवलेला वटाणा थोडासा दळून घ्यायचा मिक्सरमध्ये. भाजीला थिकनेस येते छान. नुसते उकळे आल्यावर भाजी टेस्ट लागत नाही. मंद आचेवर छान शिजू द्यायची, कडू द्यायची, तरच छान लागते ही भाजी. भाजी तयार झालेली आहे. छान भाजी तयार झालेली आहे. तुम्ही घरी ट्राय करा. लाईक, शेअर, कमेंट करा. धन्यवाद.